भारत देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांना भारत देशातील नागरिकांनी 2014 साली या देशाची धुरा त्यांच्या हातामध्ये सोपवलेली आहे। काल 10 तारखेला त्याला 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 11 वर्षामध्ये या सरकारनं देशातील नागरिकांसाठी व देशहितासाठी घेतलेले जे निर्णय आहेत त्याचं विवेचन आपल्यासमोर करावं यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। मी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं प्रथम स्वागत करतो। विकसित भारताचा अमृतकाल म्हणून या 11 वर्षाच्या कालावधीला आपल्याला संबोधावं लागेल। विकसित भारताच्या या अमृतकालामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण याचे 11 वर्ष पूर्ण झाले असं आम्ही सगळेजण मानतो। या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या प्रधानमंत्री महोदयांनी विकसित भारताची संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे। ते करत असताना आत्मनिर्भर भारत आपल्या देशामध्ये उत्पादन वाढावं या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर संकल्प से सिद्धी असे मंत्र घेऊन हा 11 वर्षाचा कालखंड आपल्याला संबोधावा लागेल। हा 11 वर्षाचा कालावधी 140 कोटी लोकांना सोबत घेऊन त्यांच्या साथीनं हा पूर्ण करण्याचं काम आपल्या सरकारनं केलेलं आहे। या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये भारताला उज्ज्वल भविष्याची पायाभरणीच केली असं आपल्याला म्हणावं लागेल। खरं म्हणजे या 11 वर्षाची माहिती एवढ्या थोडक्यात किंवा एका पत्रकार परिषदेमध्ये मांडता यावी इतकी नाही आहे, कारण खूप व्यापक आणि कामाचा व्यास मोठा आहे। तरीसुद्धा काही ठळक मुद्दे मी आपल्यासमोर मांडू इच्छितो। या कालावधीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला गेला आणि त्यामुळं विकासाला गती मिळत गेलेली आहे। या कालावधीमध्ये भाजप सरकार जेथे जेथे आहे तेथे गरिबांचा विकास झालेला आहे। सरकार म्हणजे सेवा या हेतूने आता काम केले जाते। सुशासन ही देशाची संस्कृती आता बनलेली आपल्याला पाहायला मिळते। विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण वाटचाल गेल्या या 11 वर्षामध्ये होत असलेली आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते। एक नवीन सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा झालेला आहे, तो म्हणजे राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण ही संकल्पना शब्दप्रयोगात प्रत्यक्षात आणलेली या सरकारनं आपल्याला पाहायला मिळालेली आहे। या सरकारनं हेही दाखवून दिले की आपण जनतेला गृहीत धरत नसतो, तर आपण जनतेला जबाबदार असतो आणि त्यामुळं काम करत असताना, कारभार करत असताना त्यामध्ये पारदर्शकता आणून ज्या काही उणिवा असतील त्याची सुधारणा करून या सरकारने नव्या संस्कृतीचा परिचय दिलेला आहे। 2014 पूर्वीचा कालावधी आपल्या लक्षात असेल की भ्रष्टाचारानं संपूर्ण देश पोखरलेला होता, ज्याच्यामध्ये 2G घोटाळा, 3G घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, हेराल्ड डेक्कन घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची एक मालिका आपण ऐकली, वाचली, पाहिली। म्हणजे इतक्या मोठ्या घोटाळ्यांचे आपण आकडे पाहिले की शेवटी आपल्याला त्याची किळस यायला लागली। परंतु 2014च्या नंतर आपण जर बघितलं तर जे राजकारण आता नव्यानं सुरू झालं त्यामध्ये विकासाचं युग मोदीजींच्या माध्यमातून देशात आलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। 2014 पूर्वी ज्या काही केंद्र सरकारच्या योजना असतात त्याचे जे काही लाभ असतात ते सामान्य जनतेपर्यंत पोचत नव्हते याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे। आणि हे मी सांगण्यापेक्षा आपल्याला लक्षात असेल की स्वतः तत्कालीन आणि कैलासवासी त्यावेळचे प्रधानमंत्री राजीव गांधीजी यांनी स्वतः एका जाहीर सभेत सांगितलं होतं की ज्यावेळी मी 1 रुपया पाठवतो त्यावेळी लाभार्थ्याच्या हातामध्ये 15 पैसे पोचतात आणि 85 पैसे कुठं जातात याची मला कल्पना नाही, असं स्वतः स्वर्गीय राजीव गांधी बोललेले होते, आपल्याला लक्षात आहे। परंतु आज मोदीजींच्या या कालावधीमध्ये DBT प्रणाली, तुमच्या लक्षात असेल की 2014 साली जनधन खातं उघडा म्हणून मोदीजींनी घोषणा केलेली होती। जनधन खातं उघडा म्हटल्यानंतर काँग्रेसने एक व्यापक मोहीम चालवली आणि लोकांना सांगायला सुरू केलं की अशा पद्धतीची खाती आपण उघडू नये
नाहीतर हे सरकार तुमच्या खात्यातले पैसे काढून घेईल. परंतु मोदीजींच्या त्या आव्हानाला प्रतिसाद देत देशभरामध्ये 55 करोड जनधन खाती उघडली गेली आणि या माध्यमातून जेवढे काही केंद्र सरकारचे लाभ आहेत, उदाहरण 2-3 द्यायची झाली तर आपल्याला किसान सन्मान निधी आहे, घरकुलाचे लाभ आहेत, शौचालयाचे लाभ आहेत, गॅसची सबसिडी आहे, ज्या काही योजनांचे लाभ द्यायचे असतील ते DBTच्या माध्यमातून आपल्याकडे देण्याचं काम, थेट अकाउंटवर त्यांच्याकडे पैसे येण्याचं काम हे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. आणि यामुळं जे पैसे ट्रान्सफर झालेले ते आजपर्यंत 11 वर्षात 44 लाख करोड रुपये थेट देशातील नागरिकांच्या खात्यावर पाठवण्याचं काम या DBT प्रणालीच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि याच्यामुळे झालं काय, मध्यंतरी आपण पाहिलं असेल, वाचलं असेल की देशातील 25 करोड लोक गरिबी रेषेच्या वरती आलेले आहेत. अशा पद्धतीचे अनेक सर्वेक्षण आपण पाहिले. आता हे खरं खोटं या संदर्भात काही विरोधकांनी अपप्रचार करायला सुरुवात केली होती, परंतु प्रत्यक्षात ज्या गरजा असतात त्या भागवण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. मूळ म्हणजे लोक ज्यावेळी दैनंदिन व्यवहारामध्ये व्यवसाय करतात, व्यापार करतात, नोकरी करतात, त्यातून येणारं उत्पन्न हे आपल्या प्रपंचासाठी वापरलं जातं. अन्नधान्य असेल, मुलांचं शिक्षण असेल, औषध उपचार असेल, घरचं गॅस असेल, घराचं बांधकाम असेल, या सगळ्या बाबी आता सरकार देत असल्यामुळं त्यांच्या पैशाची बचत होते आणि त्याचबरोबर सरकारी योजनांचा लाभ देते. त्यामुळे 25 करोड लोक गरिबी रेषेच्या वरती आलेले आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वी 2014च्या पूर्वी माणसाला वैद्यकीय उपचार केले जाणाऱ्या खर्चाची भीती वाटत असायची, परंतु आता प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आयुष्यमान भारतसारखी एक प्रभावी योजना आणून 5 लाख रुपयेपर्यंतचे वैद्यकीय उपचार प्रत्येक परिवाराला मोफत देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. त्यामुळे आता लोकांना एवढा मोठा आधार निर्माण झालेला आहे. आणि 70 वयोमान असणाऱ्या त्याच्यापेक्षा जास्त लोकांना, सगळ्या देशातल्या नागरिकांना आयुष्यमान भारतचा 100% लाभ मिळतो. म्हणजे 70 वय पूर्ण झालं की तो कुठल्याही रेशन कार्ड असेल किंवा काय असेल तर त्यांना पूर्ण त्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळतो. यापूर्वी आपल्या देशामध्ये अनेक वस्तूंची आयात केली जात होती. अन्नधान्य आयात व्हायचं, दूध पावडर आयात व्हायची, क्रूड ऑइल तर आयात होतं, डिफेन्सच्या अनेक गोष्टी आयात केल्या जात होत्या. परंतु आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या संकल्पनेमुळं अनेक वस्तू आणि सेवा म्हणजे सर्व्हिसेस हे आता आपण एक्सपोर्ट करायला लागलेलो आहे. 2014 पूर्वी भारताला एक अर्थव्यवस्थेमध्ये दुर्बल म्हणून संबोधलं जायचं, म्हणजे वीकर इकॉनॉमीमध्ये भारत गणला जायचा. परंतु आज तुम्ही परवाच वाचलं असेल की आपण 5व्या क्रमांकावर आता 4थ्या क्रमांकावर जपानसारख्या बलाढ्य देशाला अर्थव्यवस्थेमध्ये पाठीमागं टाकून आपण आता 4थ्या क्रमांकावर आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपली प्रगती सुरू आहे. भारताचे जे विकासाचे श्रेय आहे हे प्रधानमंत्री महोदयांनी कधी स्वतःला न घेता ते नेहमी सांगत असतात की या सगळ्याचं श्रेय भारतातले 140 करोड लोकांना आहे, कारण त्यांच्या साथीनं, त्यांच्या सहकार्यानं आणि सहयोगानं आपण हे सर्व करत आहोत. नुकत्याच झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळं आज भारतातील नागरिकांना सुरक्षित भारत, समृद्ध भारत या मंत्राचा परिचय झालेला आहे. आणि भारताबरोबर जगालासुद्धा या मंत्राचा परिचय झालेला आहे. भारतावर दहशतवादी मार्गाने हल्ला चढविला तर दहशतवाद्यांच्या देशात घुसून जशास तसे उत्तर दिले जाईल हे ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण जगाला कळून चुकलेलं आहे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्टीचा मला उल्लेख करावा लागेल की जागतिक सुरक्षेमध्ये रशिया युक्रेनचं वॉर चालू आहे, हमास, इस्रायल, इराणचं वॉर चालू आहे, परंतु भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. फक्त देशातले 140 कोटी नाही तर परदेशामध्ये इतर ठिकाणी असणाऱ्या सुद्धा नागरिकांची सुरक्षितता ही आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी हातामध्ये घेतलेली आहे. तुमच्या लक्षात असेल रशिया युक्रेनचं वॉर ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी भारतीय विद्यार्थी अनेक तिथं अडकलेले होते. त्या संपूर्ण ठिकाणी विमानसेवा बंद केलेली होती, परंतु भारतानं विमानं पाठवली आणि आपले विद्यार्थी सुखरूप काढून आणले. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी, पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी सुद्धा भारताचा झेंडा हातामध्ये घेतल्यामुळं ते तिथं सुखरूप झालेले आहेत. याची सुद्धा कल्पना आहे. यातून भारताची ही क्षमता जी आहे किंवा ताकद जी आहे ही आपल्याला लक्षात आली असेल. याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमधून आणखीन एका गोष्टीचा आपल्याला परिचय झाला, तो म्हणजे भारतीय शस्त्रांची, भारतानं निर्माण केलेली शस्त्र. यापूर्वी आपल्याला कदाचित माहिती असेल की 97% डिफेन्सचा साहित्य किंवा जे काय आर्मरी आहे
97% भारत इम्पोर्ट करत होता. आज आपण 100% आत्मनिर्भर होऊन आपण जवळजवळ 35-40 देशांना आपली शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो. आणि या परवाच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली जी शास्त्रज्ञांनी बनवलेली क्षेपणास्त्र आहेत त्यांनी फार मोठी कामगिरी बजावलेली आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि संरक्षण उत्पादनांची जी विश्वासार्हता आहे ती जगामध्ये आपण आपली एक एस्टॅब्लिश किंवा स्थापित करू शकलेलो आहे. मी आपल्याला सांगत होतो की आपण पूर्वी इम्पोर्ट करत होतो, पण आज गेल्या काही दिवसातला जर आपण एक्सपोर्ट जर आपलं डिफेन्स क्षेत्रातलं बघितलं तर 23,622 करोड एवढ्या रकमेची शस्त्रास्त्र आपण एक्सपोर्ट केलेले आहेत. प्रधानमंत्री मोदींच्या संकल्पनेतून भारतातील गरिबीचे पूर्णपणे उच्चाटन केले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा योजना आपल्याला माहिती आहे, गेले 4 वर्ष देशातील 81 करोड लोकांना मोफत अन्न देण्याचं किंवा धान्य देण्याचं काम संपूर्ण देशभर सुरू आहे. त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजना चालू आहे. आवास योजनेच्या माध्यमातून 3 करोड लोकांना घरं दिलेले आहेत. या कालावधीमध्ये आणखीन 3 करोड लोकांना घरं देण्याचं काम होणार आहे. जलजीवन मिशन, हर घर नल हर घर जल, प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत वाडी वस्तीपर्यंत स्वच्छ पिण्याचं पाणी हा आपला मूलभूत अधिकार आहे. ही गरज ओळखून आज देशभरामध्ये 18 करोड नळांचे नवीन कनेक्शन पूर्ण झालेली आपल्याला माहिती आम्हाला देताना आनंद होत आहे. जनधनसारखी योजना मागाशी मी उल्लेख केला, आयुष्यमान भारतसारखी योजना, किसान सन्मान निधी, 12 करोड शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावर पैसे दिले जातात. आणि ही रक्कम जर आपण बघितलं तर 3.7 लाख करोड, हे जवळजवळ 4.25 लाख करोड रुपये हे थेट शेतकऱ्यांना या खात्याच्या माध्यमातून किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ही दिली जाते. आणि अशा अनेक योजना या यशस्वी झालेल्या आहेत आणि त्यामुळं लोकांची गरिबी दूर होण्यामध्ये यश मिळत आहे. 11 वर्षाच्या या कालामध्ये भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा अनुभव संबंध देश घेऊ लागलेला आहे. आणि याचबरोबर काही सामाजिक उपक्रम ज्याची देशाला अपेक्षा होती किंवा देश वाट पाहत होता, ज्याच्यामध्ये राम मंदिर निर्मिती हा एक महत्त्वाचा विषय, आपल्या देशातील सर्व हिंदू बांधवांचा जिव्हाळ्याचा आणि आत्मीयतेचा विषय होता. तो कधी सुटेल का नाही, आपली पुढची पिढी तरी राम मंदिर होताना पाहिल का नाही, असे असताना राम मंदिर आज झालेलं पाहायला आपल्याला मिळतं आहे. त्याचं दिमाखामध्ये लोकार्पण झालं आणि आज लाखो लोक तिथं भेटी देत आहेत. काशी विश्वनाथसारखा कॉरिडॉर निर्माण केलेला आहे. अशा अनेक तीर्थस्थळं निर्माण करण्याचं काम करून एक आपली गौरवशाली संस्कृती जपण्याला आमच्या सरकारनं प्राधान्य दिलेलं आहे. GST सारखा कायदा आणून व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपवला आणि आज जवळ माहिती आहे की जवळजवळ 2.5 लाख करोड रुपये प्रति महिना GSTच्या माध्यमातून या सरकारकडं उपलब्ध होत आहेत. 370वे कलम रद्द झाल्यामुळे देशाची अखंडता बळकट झालेली आहे. 370 कलम या इतिहासात कधी संपेल का नाही. तुम्ही त्यावेळची त्या नॉर्थ ईस्टच्या किंवा काश्मीरच्या नेत्यांची भाषणं ऐकल्या असतील की खून की नदियाँ बहेंगी, 100 मोदी आएंगे तो भी 370 कलम नहीं हटेगा, 1000 साल लगेंगे, अशा घोषणा त्या नेत्यांनी केल्या होत्या. परंतु 370 कलम प्रभावीपणे लोकसभा राज्यसभामध्ये हटवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसमुळं आपला देश 142व्या क्रमांकावरून 63व्या क्रमांकावर आलेला आहे. हे लोकांना व्यवसाय करण्यासाठी सुलभता निर्माण व्हावी यासाठी हे सरकार विशेष प्रयत्न करतं आहे. आणि त्यामुळे गेल्या 11 वर्षामध्ये जवळजवळ 1,80,000 नवीन कंपन्या देशामध्ये सुरू झालेल्या आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये 350 स्टार्टअप कंपन्या होत्या. आज 1,26,000 स्टार्टअप कंपन्या आता सुरू झालेल्या आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इन्कम टॅक्समध्ये 12.75 म्हणजे 12,75,000 रुपयेचा स्लॅब जिथपर्यंत टॅक्स लागत नाही ही योजना घोषित केल्यामुळं सर्वसामान्य लोकांना जवळजवळ 23 ते 24 कोटी लोकांना याचा थेट लाभ होतो आहे, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये आपल्या देशानं सगळे रेकॉर्ड आता तोडलेले आहेत. मग ते रोड्स असतील, ब्रिजेस असतील, डॅम्स असतील. परवाच तुम्ही बघितलं असेल जगातील सर्वात उंचावर असणारा रेल्वेचा ब्रिज, चिनाब ब्रिज, त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते झालेलं आहे. असे अनेक प्रकल्प या देशामध्ये निर्माण झालेले आहेत. जवळजवळ या 5 वर्षामध्ये 3600 किलोमीटरचे हायस्पीड कॉरिडॉर
ज्याला आपण एक्सप्रेसवे म्हणतो, असे 3600 किलोमीटरचे पुन्हा मुंबई जसा एक्सप्रेसवे आहे अशा पद्धतीचे तयार झालेले आहेत. जेम पोर्टलच्या माध्यमातून जी खरेदी केली जाते ती करप्शन फ्री कारभार आपल्याला पाहायला मिळतो आणि आत्तापर्यंत जवळजवळ जेम पोर्टलच्या माध्यमातून 13.41 लाख करोड रुपयाची खरेदी झालेली आहे. रेल्वे आणि विमानतळाच्या बाबतीत मला आवर्जून सांगायचं आहे की देशातील 103 रेल्वे स्टेशन ज्यांना 50 वर्षांनी 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या सगळ्यांचं पुनर्निर्माण करण्याचं काम 20 कोटीपासून 150 ते 200 कोटी रुपयेपर्यंत देऊन आपल्या कोल्हापूरच्याच रेल्वे स्टेशनला आपल्याला माहिती आहे की 44 करोड रुपये आपल्या रेल्वे स्टेशनला मिळालेले आहेत. असे एकावेळी देशातले 103 रेल्वे स्टेशनचं काम सुरू आहे आणि काहींचं पूर्ण झालेलं आहे, काहींचं आता पूर्णत्वास निघालेलं आहे. त्याचबरोबर 2014 पूर्वी या देशामध्ये 74 विमानतळं होती. आज 160 विमानतळं ही कार्यान्वित आहेत आणि 900हून अधिक रूट्स या देशामध्ये कार्यान्वित आहेत. नारी शक्ती अधिनियम बिल 33% आरक्षणाचं बिल हे सभागृहामध्ये कधी हे सरकार आणणार नाही असं विरोधकांकडून नेहमी बोललं जायचं, परंतु महिलांचा सन्मान करण्याचं काम हे बिल आणून आमच्या सरकारनं केलेलं आहे. ट्रिपल तलाकसारखा कायदा रद्द करून मुस्लिम महिलांना आधार देण्याचं काम आणि त्यांच्या संसार फुलवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. देशामध्ये 3 करोड लखपती दिदी निर्माण करण्याचं पूर्वी 1 करोड झालेले आहेत, आता 3 करोड महिलांना लखपती दिदी बनवण्याचं काम या देशामध्ये सध्या सुरू आहे. 35 करोड महिलांना, बचत गटाच्या महिलांना मुद्रा लोनसारख्या योजनेचा लाभ देऊन त्यांच्या प्रपंचाला आणि संसाराला हातभार लावण्याचं कामसुद्धा आपल्या सरकारनं केलेलं आहे. आणि याचबरोबर नॉर्थ ईस्टमध्ये विशेष लक्ष या सरकारनं दिलेलं आहे. पूर्वी दळणवळणाच्या व्यवस्था नव्हत्या, रेल्वे व्यवस्था नव्हती, विमानसेवा नव्हती, परंतु या सरकारनं विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी या सगळ्या मूलभूत सुविधा देण्याचं काम केलेलं आहे. हे सगळं पाहता सेवा, सुशासन, गरीब कल्याण या संकल्पना कृतीत आणून मोदी सरकारने राज्यकारभार कसा करावा याचा एक आदर्श प्रस्थापित केलेला आहे. मला हे सांगताना आणि घोषित करताना विशेष आनंद होतो आहे की या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार करून या देशातील प्रत्येक स्तरावरच्या नागरिकांना आधार देण्याचं काम, मग ते शेतकरी असो, युवा असो, महिला असो आणि गरीब कल्याण असो, या सगळ्या बाबतीत आमच्या सरकारनं काम केलेलं असल्यामुळं या देशातील नागरिकांनी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान बनवलेलं आहे. मी देशातील सर्व 144 करोड लोकांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो केंद्र सरकारचा योजनेचा जो ओढा असतो तो सगळा लोकांपर्यंत, जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी बूथ स्तरापर्यंत आमची सगळी मंडळी करतायत. तर मी या सर्व भाजपाच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि मी माझ्या या पत्रकार परिषदेतील माझे मुद्दे मांडून झालेले मी त्याला विराम देतो. आपले या संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. धन्यवाद. विमानसेवा विशेषतः बोईंगचा परवाचा जो अपघात झाला त्यानंतर ज्या यात्रा सुरू झाल्या अंमरनाथ वगैरे त्यामध्ये 7 हेलिकॉप्टरचे अपघात झाले. याच्या चौकशी संदर्भात केंद्रीय पातळीवर काही पहा, हा जो एअर इंडियाचा अहमदाबादचा अपघात झाला हा अतिशय दुर्दैवी अपघात झाला. आता आपल्याला माहिती आहे की तो लगेचच झालेला आहे, म्हणजे 15-20 सेकंदामध्ये तो झालेला असल्यामुळं दोन्ही त्याचे ब्लॅक बॉक्स सापडलेले आहेत. 8 वेगवेगळ्या एजन्सीज यावरती आता काम करत आहेत. लवकरच या संदर्भात कशामुळं हा अपघात झाला, विमानाच्या बिघाडामुळं किंवा कशा पद्धतीचा बिघाड झाला याबाबतीत लवकरच 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला अहवाल मिळेल आणि मग त्याचा खुलासा होईल. परंतु आपण जे हेलिकॉप्टरच्या दुर्घटनांबद्दल सांगत आहात, खरं पाहता हेलिकॉप्टर हे थोडंसं नाजूक असतं आणि हवामान सध्याचं बघितलं तर वातावरण हे पावसाळी दिवस आहेत आणि आता हे वादळामुळं झालं का, हेलिकॉप्टरच्या बिघाडामुळं झालं का, पायलटच्या चुकीमुळं झालं, हे एवढ्या लवकर सांगणं योग्य होणार नाही. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असा अपघात झाला की आणखीन सगळ्या यंत्रणा, एजन्सीज, नागरिक सगळे अलर्ट होतात आणि मला वाटते भविष्यात या सगळ्या दुर्घटना होऊ नयेत यासाठी सगळे कार्यरत आहेत. मोदी सरकारच्या काळातला आर्थिक क्षेत्राचा सगळा आढावा घेतला, परंतु ज्याचा वार्षिक चक्रवाढ म्हणून म्हटलं जातं, CAGR म्हटला जातो, तो आधीच्या सरकारमध्ये 6.1, परंतु मोदीच्या सरकारमध्ये तो 5% आहे.
आणि केवळ सेवा क्षेत्र GDP म्हणताय CAGR वार्षिक चक्रवाढ विकासाचा दर आणि उद्योग सेवा क्षेत्राचा जर 5% सोडला तर उद्योग कृषी आणि सर्व उत्पादन याच्यामध्ये तो घसरत चाललेला आहे किंवा तो मंदावलेला आहे. हा चुकीचा आहे. हे पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये 4.7 होता, आता तो 6.8 आहे. आकडेवारी आता तुमची वेगळी असेल, माझ्याकडे वेगळी आहे. आपण या विषयावर आपल्या आकड्यांची देवाणघेवाण करूया. परंतु काँग्रेसच्या काळामध्ये तो कमी होता आणि आत्ता जास्ती आहे. हे माझ्याकडेही काही आकडे आहेत, ते मी आपल्याला देईन. सर, भ्रष्टाचार एक मोदी सरकार यायच्या आधी वेगळा मुद्दा राहिला होता. आता काय होतं की भाजप पुरस्कृत आता युती झाली, त्यामध्ये जे भ्रष्टाचारी नेते आहेत तेच पुन्हा भाजपसोबत येऊन बसतात आणि सुशासन किंवा भ्रष्टाचार मुक्त कारभाराला कुठं गालबोट लागेल किंवा लोकांची दिशाभूल होती असं वाटतं. हे पहा, हा जो निर्णय आहे हा वरिष्ठ पातळीवरती, राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवर घेतला जातो. त्यामुळे ज्या विषयांचा आपण उल्लेख केलेला त्या संदर्भात मी सांगण्यात म्हणजे योग्य होणार नाही. वरिष्ठ नेत्यांशी आपण या संदर्भात चर्चा केली पाहिजे असं माझं मत आहे. पण भ्रष्टाचार मुक्त करणार असं सांगितलं, अनेक अधिकारी सध्या अडचण सांगलीत एकूण कसे प्रकरण आहे 7 लाख रुपयांसाठी, त्यानंतर एक IAS अधिकारी सुद्धा आपण याच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न. असा आहे की मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी म्हणत होतं ना खाऊन ना खाण्यात होतं. आता एक सरकारी कार्यालय असं आपण जिथं भ्रष्टाचार चालत किंवा जे विकास काम होतं तिथं म्हटलेलं हे मला मान्य नाही आहे. जे मोदीजींनी घोषित केलेलं आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा, म्हणजे ना खाणे दूंगा म्हणजेच हे जे कोण करत असतील ते सापडतायत. हे सापडतायत ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे अशा पद्धतीचा कारभार स्वीकारला जाणार नाही. त्याचबरोबर कुठलेही आमचे केंद्राचे मंत्री किंवा कुणीही यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारात आपल्याला अडकलेले पाहायला मिळणार नाहीत. हा मोदीजींचाच प्रयत्न आहे ज्याच्यामुळे आपल्याला हे यश मिळालेलं आहे. वारंवार आरोप करतायत की भ्रष्टाचाराचे पुरावे मी मुख्यमंत्र्यांना किंवा यांना देतोय, मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. तो जेलच्या जर शेट्टी साहेबांनी असे काही पुरावे दिले असतील तर निश्चित मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर कारवाई करतील याचा मला विश्वास आहे. साहेब, आपली कॅरमची राजकीय चर्चा संपूर्ण सध्या राज्यावर गाजती आहे, तर सोंगट्यांप्रमाणे कार्यकर्ते काय भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे का? आणि दुसऱ्या बाजूला सतेज पाटलांनी आता मान्य केलेले की मी एकटा पडलेलो आहे. हे पहा, राज्यामध्ये महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे, ज्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या धडाडीनं काम करत आहेत, ज्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, ज्या पद्धतीनं लोकांच्या अडचणीला धावून जात आहेत, त्यामुळं अनेक लोक आता पक्षात येत आहेत. ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये जात आहेत, भाजपमध्येही आपल्याला नजीकच्या काळामध्ये अनेक लोक आलेले पाहायला मिळतील. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही लोक आपल्याला गेलेले पाहायला मिळतील. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल, याच्यावरती महायुतीचाच झेंडा फडकवला जावा या दृष्टिकोनातून आमच्या वरिष्ठ तिन्ही नेत्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून हे सगळं इनकमिंग म्हणा किंवा आमचे प्रवेश आहेत किंवा पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आमचं सध्या सुरू आहे. नाही, मी याविषयावर काय बोलणार नाही. या विषयावर मी काय बोलणार नाही. तुमच्या प्रयत्नानं गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आली, पण आता गोकुळमध्ये नेमकी सत्ता कोणाची आहे? कारण बाकीचे लोक सुद्धा जाऊन गोकुळच्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देतात, तिथल्या कारभाराची चर्चा करतात, अधिकाऱ्यांशी बोलतात, संचालकांशी बोलतात. गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आली यामध्ये माझा कुठलाही प्रयत्न नाही आहे. मी या कुठल्याही प्रक्रियेमध्ये नव्हतो. जे झालं मी माझी भावना व्यक्त केली होती की महायुतीचा अध्यक्ष व्हावा आणि सुदैवानं ते घडलेलं आहे. आता सध्या प्रत्येक आघाडीचे लोक आपापल्या पदाधिकारी आणि प्रमुख लोकांना संस्थांना भेटी द्यायला सांगत आहेत. तेही देतील, आमचेही लोक भेटणार आहेत. त्यामुळं एक निवडणुकीची एक प्रक्रिया आहे. पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत, त्याची तयारी सुरू झालेली आहे. हा भाग वेगळा. प्रत्यक्ष गोकुळच्या प्रकल्पा ठिकाणी जाणं, अधिकाऱ्यांशी बोलणं, संचालकांशी बोलणं, तिथं सूचना करणं असंही सुरू आहे. तुम्ही म्हणता की इकडे भाजपची सत्ता तिथं आलेली आहे, महायुतीची सत्ता आलेली आहे, परंतु विरोधी पक्षाचे नेते तिथं नाही, सध्या पूर्वीची जी त्यांची आघाडी होती त्यात त्यांचे संचालक आहेत. त्यामुळं त्यांनी पुढच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं स्वाभाविक आहे. ते करतील, आमचेही लोक करतील. नाही, मी कसंच नव्हतो. अरुण डोंगळे ज्या पद्धतीने म्हणत होते की मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे की अध्यक्ष हा महायुतीचाच असावा,
आता जे अध्यक्ष झालेले आहेत हे महायुतीचे आहेत की नाही? 100% महायुतीचे अध्यक्ष आहेत. श्रीफ साहेब कुठं आहेत? मीटिंग मात्र विरोधक घेत आहेत. हां मीटिंग मात्र विरोधक घेत आहेत. सत्ता नाही मीटिंग हे बघा, निवडणुकीच्या पुढच्या दृष्टिकोनातून ज्या काही प्रक्रिया करायच्या ते प्रत्येकजण करणारच ना. विरोधकांनी काय घरात बसावं का? संस्थेमध्ये असणं संस्थेच्या बाहेर नाही, ते सध्या आता संस्थेत आहेत ना, अजून त्यांचे संचालक आहेत तिथं, अजून 5-6 संचालक त्यांचे आहेत. त्यामुळे ते अजून त्या सत्तेत आहेत. अध्यक्ष जरी माहितीचा झाला असला तरी त्यांचे संचालक आहेत, त्यामुळे ते प्रयत्न करतीलच ना. कोकणमध्ये जे पूर्वी जे विरोधातले संचालक होते ते आता सत्तेत सक्रिय सहभागी झाले. मला त्यातलं काय माहिती नाही. त्याच्याबद्दल संचालिका शोभिका माडिकर त्या देतील तुम्हाला. आंदोलन केलं पण आता 2 आमदार त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात. परत सांगा. बच्चू कडूंनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन केलं, तर ते टोकापर्यंत गेलेलं होतं. तर सरकारनं आश्वासन दिलं, त्याच्यानंतर ते आंदोलन थांबलं. पण 2 आमदार त्यांना फसवतात अशा प्रकारचा आरोप गंभीर केलेला आहे. त्याच्याबद्दल काय? या संदर्भात मला कल्पना नाही आहे कोण आमदार फसवत आहेत, परंतु जे आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं शासनानं त्यांना आश्वासन लिखित स्वरूपात दिलेलं आहे आणि त्यांनी आंदोलन स्थगित केलेलं आहे. त्यामुळे मला वाटते सरकार या विषयावर सकारात्मक आहे आणि योग्य ती भूमिका घेतील. पण या पद्धतीने अभ्यास समिती नेमण्याचं आश्वासन दिलं गेलेलं आहे. ते पुढच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे फक्त डोळ्यात धुपे करायचा प्रयत्न आहे, आरोप आता आमचं सरकार हे आश्वासनं देणारं सरकार नाही, तर दिलेले आश्वासनं पूर्ण करणारं सरकार आहे. समिती नेमून त्यावर प्रक्रिया सुरू केली जाईल ही घोषणा जी झालेली आहे ती प्रत्यक्षात येईल. हे आश्वासन फोल ठरणार नाही. लाडकी बहीण योजनेचा काय परिणाम आहे का? त्याच्यामुळे कर्जमाफी असं म्हणता येणार नाही. प्रत्येक योजनेसाठी त्याच्यासाठी तरतूद केलेली असते. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. महाराष्ट्राचं बजेट मोठं आहे. महाराष्ट्राची अर्थशक्ती मोठी आहे. महाराष्ट्राची जी प्रगती व्हायला लागलेली आहे ती आता 2030पर्यंत आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावं या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आपली आर्थिक शक्ती प्रचंड आहे. कुठल्याही योजनेमुळं दुसरी योजना बंद पडेल अशी काही परिस्थिती आहे असं मला वाटत नाही. प्रकाश आंबेडकर यांचं एक स्टेटमेंट होतं की अनेक फायनान्शियल बर्डन जे आहे ते येतील, त्यामुळे असे निर्णय घेऊ शकतात. मी ते स्टेटमेंट ऐकलेलं नाही. महापालिका निवडणुकीपूर्वी कोल्हापूरची हद्दवाढ होणार. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी कोल्हापूरची हद्दवाढ होणार. या संदर्भात अजून काही कल्पना नाही आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवरायांच्या बाजूचा हँडल जे आहे ते आता खचलेली आहे. यापूर्वी देखील हो, मी पेपरला वाचलेलं आहे, परंतु आपल्याच माध्यमातून ते ऐकायला आणि पाहायला मिळालं. परंतु पुतळा सुरक्षित आहे, कारण त्याचं जे बेस तयार केलेले आहेत किंवा पाया काढलेला आहे तो मजबूत आहे असं प्रशासनानं सांगितलेलं आहे. आजूबाजूला जे काही जमीन खचली आहे त्याचं आता काम डागडुजीत सुरू झालेलं आहे. सिंदूर ऑपरेशनचं बरंच कौतुक केलं, परंतु त्यानंतर भारतानं आपलं शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवलं. ते आशियाई देशांमध्ये पाठवलं, श्रीलंका, पाकिस्तान सोडून म्यानमार वगैरे सगळ्या देशांमध्ये. पण आपला एकही शेजारचा देश भारताची बाजू घेऊन बोलायला तयार नाही. ही का होईल? दुसरं, पंतप्रधानांनी मोदींनी असं म्हटलं की रशियाने युक्रेनचं युद्ध आहे ते मी थांबवलं होतं, त्याचा फटका परत उडालेला आहे, त्याच्याबद्दल काय नाही. आणि दुसरं, ट्रम्पने असं म्हटलं की भारताचं आणि पाकिस्तानचं जे काही युद्ध झालं होतं ते मी थांबवलेलं होतं. हे बघा, ट्रम्प काय बोलतील त्या विषयावर आपण बोलणं योग्य होणार नाही. ऑपरेशन सिंदूर हे आपलं यश आहे, आपल्या सैन्यांचं यश आहे. इतर देशांनी त्याचं कौतुक करावं असं तुम्हाला का वाटतं? आपली शिष्टमंडळ तिथे गेली होती. नाही, आपण आपली भूमिका मांडायला गेलो. हे पहा, ज्यावेळेस हा सगळा प्रकार घडला, ज्यावेळी आपण हल्ला केला, आपण हल्ला करत असताना फक्त दहशतवादी तळांवर हल्ला केलेला होता. परंतु पाकिस्ताननं कांगावा काय केला की आमच्या सिव्हिल एरियामध्ये आमच्या नागरिकांवर हल्ला केला. आणि याची आपली भारताची जी भूमिका आहे ती जगासमोर स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून ही शिष्टमंडळ गेली होती. त्यांनी जे योग्य आहे तेच सांगितले, बाबा आपण हे करत असताना फक्त दहशतवाद संपवला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. कुठेही सिव्हिलियन्सना किंवा त्या देशाला, त्याच्या कुठल्याही व्यवस्थेला धक्का पोचवण्याची नाही, हे जाऊन सांगण्याचं काम आपल्या शिष्टमंडळानं केलेलं आहे. त्यामुळे इतर देशांनी त्याचं कौतुक करावं किंवा काय या बाबतीत आपण बोलणं योग्य होणार नाही. आणि डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीत तर बिलकुलच आपण बोलून काय उपयोग नाही, कारण त्यांचे रोज स्टेटमेंट्स येत असतात. ते प्रत्येकांना कसे घ्यायचे ते आपला विषय आहे. या साईडची जरा घेऊया प्रश्न. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातले 35 नगरसेवक हे शिंदे गटात जाते. भाजपमध्ये कोण येताना किंवा चर्चा होताना काय नेमकं आहे? भाजपमध्ये सुद्धा अनेक लोक येणार आहेत.
परंतु त्याचा आत्ता फार प्रचार करण्याची आवश्यकता नाही. प्रक्रिया सुरू आहे, अनेक लोक येणार आहेत. आमच्याकडंच मूळ आमची संख्या जास्ती आहे, त्यामुळे नवीन घेत असताना एखाद्या प्रभागातील व्यक्ती घेत असताना तिथं आपला कोण व्यक्ती दुखावला जातोय का याचीसुद्धा आम्हाला थोडीशी काळजी जास्त घ्यावी लागते. कारण गेल्या निवडणुकीमध्ये आमचे 34 नगरसेवक होते, म्हणजे जवळजवळ 50% थोडे कमी, आणि आमचे 8 सदस्य हे 300-400 मताच्या यानं पराभूत झालेले त्यावेळेस होते. त्यामुळे आमच्याकडे आता आमची संख्या जी आहे ती 50%पेक्षा जास्त आमची आहे. त्यामुळे नवीन व्यक्ती घेत असताना विचारपूर्वक घेतला जावा असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आघाडीची पर्याय व्यवस्था यावेळी पण असेल का? गरज पडल्यास, पण मला वाटत नाही गरज पडेल. 100% कमळ चिन्हावर निवडणुका लढवायच्या अशी आमची भूमिका आहे. गेल्या 20-25 वर्षापासून आपण राजकारणात आहे, अनेक चढ-उतार आपण पाहिले. तुम्हाला असं कधी वाटलं की राजकारणात एकटा पडलोय, असं कधी तुम्हाला वाटलं? अनेक वेळा असे प्रसंग आमच्यावर आलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल 2019च्या निवडणुकीमध्ये माझा पराभव म्हणजे माझा घातच झाला. त्यावेळी मी सत्ताधारी पक्षाच्याकडून उमेदवार म्हणून उभा असताना माझा पराभव झाला, अमल माडिकांचा पराभव झाला, सम्राट माडिकांचा पराभव झाला, गोकुळ आमच्या ताब्यातून गेलं, विधान परिषद आमच्या ताब्यातून गेली. पण आम्ही असं कधी म्हणजे आम्ही म्हणत बसलो नाही की आम्ही एकटं पडलो आहे. ते प्रसंगानुसार त्या परिस्थितीनुसार लोक आपापला निर्णय घेत असतात. मी नेहमी सांगत आलेलो आहे की राजकारणसुद्धा हे एक कालचक्रासारखं आहे. आज मावळलेला दिवस उद्या उगवत असतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहिलो. आम्ही कधी नाराज झालो नाही, कधी नैराश्य पत्करलं नाही, कधी खचलो नाही. आणि काम करत राहिलो तर लोक आपल्यासोबत राहतात. याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की मी पुन्हा खासदार झालो, अमल आमदार झाला, आता गोकुळसुद्धा पुढच्या वेळी ताब्यात येईल, विधान परिषद भाजपकडे येईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी म्हणजे नैराश्य न काही लोक निराश होतात, नाराज होतात, TV फोडतात, गाव सोडून जातात. आम्ही तसं काही केलं नाही. आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो, म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आता उभे राहणार आहोत. मी काय सल्ला तुम्हाला उद्या हेडिंग मिळाला TV फोडलेला. ह्याच्यावर हे छापा म्हणजे झालं. एक जरा परत सांग. हे पहा, जयश्रीताई आणि ते संपूर्ण घरानं हे आमचे जवळचे नातेवाईक आहेत. माझी बहीण त्या घरात दिलेली आहे. ते जर भाजपमध्ये येत असतील तर आम्हाला विशेष आनंद होणार आहे. आणि एवढा मोठा वारसा स्वर्गीय वसंतदादांचा एक वेगळा ठसा या राज्यामध्ये होता त्यांच्या कामामुळं, आणि ते घराणं जर भाजपसोबत येत असेल तर आम्हाला निश्चित आम्ही त्यांचं स्वागत करू. आता हे पहा, हे विशाल पाटील हे खासदार आहेत. अनेक प्रकारचे संघर्ष कडून ते अपक्ष खासदार झाले. अपक्ष खासदार होणं सोपं नाही आहे. आणि असा एक तरुण युवा जो कार्यक्षम आहे, सभागृहामध्ये त्यांचा प्रेझेन्स चांगला आहे, त्यांची मांडणी चांगली आहे. त्यांना जर मंत्री आवडत असेल तर निश्चित ते वरिष्ठांशी चर्चा करतील आणि वरिष्ठ त्या बाबतीत निर्णय घेतील, आणि ते आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू. साहेब, इंद्रायणी नदीवरचा काल जो साखू कोसळलेला आहे त्यामध्ये कोल्हापूरच्या दोघांचा मृत्यू झाला. तर कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात अशा अनेक साखव आहे जे जुने झालेले आहेत. या संदर्भात कालच ज्यावेळी हा अपघात झाला, खरं म्हणजे हा दुर्दैव अपघात आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की पावसाचा पॅटर्न बदललेला आहे, पाण्याच्या वाहण्याचा पॅटर्न बदललेला असल्यामुळे अनेक अपघात व्हायला लागलेले आहेत. काल हा अपघात झाल्या मुख्यमंत्री महोदयांनी अशा पद्धतीचे अडचणीत असलेल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत, आणि लवकरच त्याची पूर्तता होऊन मग पुनर्बांधणी होऊ शकेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.